तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत कोल्हापूरला आणि माझ्यासोबत असणार आहे संकेत, अनिकेत आणि शिवम. तर जाऊया आता खाली आणि शिवम यायला लागलाय आपल्याला घ्यायला. तुम्ही पाहू शकता की लिफ्टची अवस्था पूर्ण अशी खराब झालेली आहे आणि काही लोक आहेत ना, खूप निर्लज्ज असतात. ते लिफ्टमध्ये असे येतात जातात थुकतात. त्यामुळे आपल्या सोसायटीचे आणि ह्याचे पण हे तरी पण रोजच्या रोज आमच्या इथे स्वच्छता ठेवली जाते, परंतु अवस्था खूप डिम अशीच आहे. आणि तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते. आता आपण पोहोचलो आहोत खाली पार्किंगला आणि चला जाऊयात, बघूया की शिवम आला की नाही. मी शिवमला ऑलरेडी फोन करून सांगितलं होतं की मी ऑलरेडी रेडी झालो आहे आणि हे पहा शिवम आला. चला जाऊया आता. आता पोचलो आहोत आपण संकेत घराळे यांच्या घराच्या पार्किंगमध्ये आणि आज आपण किया सोनेट घेऊन निघणार आहोत कोल्हापूरसाठी. आणि आता आपण प्रवास चालू केला आहे कोल्हापूरच्या दिशेने आणि आपल्यासोबत या आजच्या वन डेच्या ट्रिपमध्ये असणार आहेत संकेत घराळ, अनिकेत घराळ आणि शिवम चोरगे आणि मी स्वतः ओंकार चोरगे. आणि ट्रिप अशी म्हणजे असं काही नियोजन लावलं नव्हतं, तर माझं देखील काम होतं, संकेत बोलला होता त्याचं नागपूरचं काम होतं आणि अनिकेतला आज सुट्टी होती. त्यामुळे बोललो होते की चला ट्रिपचं नियोजन लावलंय तर आपण तर येणारच नक्की. आणि सगळी अशी पोरं खुश होती, कारण की खूप दिवसातून आम्ही खूप वर्षातून सगळे एकत्र असे ट्रिपला निघलो होतो. संकेत घराला आपल्याला नमस्कार करत आहेत. शेठ लोक आहेत, शेठ लोकांनी आम्हाला नमस्कार करायचा नसतो. शिवम लय खुश दिसतोय आज. काय शिवमचा विषय काय कोणाला कळेना, पण शिवम म्हटलं की विषय मोठा असणार. शिवम म्हणजे आपल्यातला मोठा माणूस आहे आणि माणूस आपल्यातला शिवम चोरगे एक असं मोठं व्यक्तिमत्व आहे. आणि अनिकेत घराला आपले ड्रायव्हिंग करत आहेत. त्यांचं काही देणं घेणं नाही आमच्या विषयाशी. ते आपली निवांतपणे आपली गाडी एकदम ओकेपणे चालवत आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की मित्रांनो, आता बऱ्यापैकी हा आपला कराड ते कोल्हापूर दरम्यानचा जो पॅच आहे हायवेचा, याचं काम बऱ्यापैकी झालं आहे ऑलमोस्ट. आणि तुम्ही पाहू शकता की असं 3 लेनची मार्किंग व्यवस्थित केले आहे आणि जिथे जिथे उड्डाणपुलाचे काम चालू होते बऱ्यापैकी सगळे उड्डाणपूल आता सुरू झाले आहेत. त्यामुळे खूप असा स्मूथ असा प्रवास आपला चालू होता हायवेवरून. आणि असं फील येतोय की आम्ही कोणत्या तरी US हायवेवरून चाललोय. असा मस्त असता रस्ता आता तयार झालाय आणि थोड्याच दिवसात आपल्याला पूर्ण हा हायवे जेव्हा ओपन होईल ट्रॅव्हलिंगसाठी, त्यामुळे आपली कराड ते कोल्हापूरचे ट्रॅव्हलिंग आहे ती खूप अशा कमी अंतर आणि टाइम पण आपला खूप असा वाचेल याच्यामुळे. आणि तुम्ही पाहू शकता खूप असा सुंदर असा एक्सप्रेसवे तयार केलेला आहे आणि या लेनची मार्किंग म्हणा आणि रस्त्याची दर्जाची क्वालिटी मध्ये सुंदर अशी केली आहे. आणि आमचा असा प्रवास कोल्हापूरच्या दिशेने चालू होता. आणि पोरं काय ऐकत नाहीत की नेहमीप्रमाणे ट्रिपचं नियोजन लावतं, काहीतरी करा, सुट्टी आहे, हे आहे ते आहे. शेवटी लावलं नियोजन मग ट्रिपचं. चला म्हटलं जाऊया कोल्हापूरला, महालक्ष्मीचं दर्शन होईल, ज्योतिबाला जाऊ वर आणि गांधीनगरला पण थोडी खरेदी करायची होती आणि कियाच्या शोरूमला पण आपल्याला जायचं आहे. तुम्हाला पुढे मी सांगणार आहे आम्ही कियाच्या शोरूमला काय गेलो होतो. आणि त्यामुळे आमचा प्रवास सुखकर असा चालू होता. आणि आता आपण किनीच्या टोलनाक्यावर येऊन पोहोचलो आहोत आणि किनीचा टोलनाका क्रॉस केल्यानंतर आपण थोडे इथून पुढे एक 10 किलोमीटरवर कियाचं जे शोरूम आहे तिथे थांबणार होतो. आणि हे कियाच्या शोरूमला पोहोचल्यानंतर इथे थोडं आपलं अनिकेत घराळ, संकेत घराळ यांच्या गाडीचं जरा काम होतं, तिथे जरा क्लाइडिंग बसवायचं होतं. त्यामुळे तिथून ते झाल्यानंतर थेट आपण हॉटेल शबरी कोल्हापूर इथे गेलो. जेवणाचं नियोजन लावलं होतं, मेन्यू वगैरे ठरवला आणि दिला की धुळा उडून पुन्हा. जेवणाची ते इथले सुंदर खूप आहे, परंतु त्याची रेंज पण त्याच लेवलची आहे. आणि जेवण असे झाल्यानंतर मग आम्ही आईस्क्रीमची ऑर्डर दिली होती. मग मस्त असं आईस्क्रीम तिथे आलं होतं आणि एकदम क्वालिटी देखील बघा, स्ट्रॉबेरी, मँगो, व्हॅनिला फ्लेवर आम्ही मागवले होते. त्यानंतर आईस्क्रीम खाण्याचा आम्ही आस्वाद घेतला आणि खूप अशा छान पद्धतीचे हे आईस्क्रीम होते. बोलले की वर्ण पुलावनं. जेवण वगैरे झाल्यानंतर आपण इथूनच कोल्हापूरमधून 16 किलोमीटर कात्यायनी देवी मंदिर आहे इकडे निघालो होतो आणि फायनली आपण या मंदिराच्या इथे पोहोचलो. त्यासोबत आपण इथं देवीला नारळ वगैरे घेतलं होतं आणि खूप छान असं मंदिर आहे. आणि तुम्ही केव्हाही इथे आला श्रावण महिन्यात नाहीतर कधी या मंगळवार शुक्रवारी खूप असे भाविक भक्त येतात. करवीर निवासनीचं मंदिर आहे इथे आणि छान असं हे मंदिर परिसर आहे, छोटंसं तळ वगैरे आहे आणि खूप मोठी अशी या देवीची महती आहे. जर तुम्ही कधी आलात इकडे कोल्हापूरला तर नक्की या ठिकाणी नक्की अवश्य भेट द्या. तेथून लगेच आपण आपली महालक्ष्मी करवीर निवासिनी येथे आलो आणि येथे आपण आल्यानंतर मग सगळं घेतलं साहित्य वगैरे आणि दर्शनाच्या लाईनीत उभं राहिलो. आज मंगळवार होता त्यामुळे थोडीफार गर्दी होती, परंतु पोरांनी ठरवलं होतं की लाईनीनं दर्शन घ्यायचं. मग इथून दर्शन आटोपल्यानंतर आपण पुढे ज्योतिबाच्या दिशेने निघालो आणि इथेच आम्हाला 4:30 वाजल्यामुळे थोडा उशीर झाला होता. नंतर आम्ही एका ठिकाणी चहा वगैरे घेण्यासाठी थांबणार होतो आणि येथील प्रसिद्ध जोगेश्वरी मिसळ इथे थांबलो फायनल आता. आणि इथं जोगेश्वरी मिसळ आहे
कोल्हापूरहून येताना ज्योतिबा रोडला इथं थांबले होतो. तो ऑन द वे आहे. चला जाऊया आता. ज्योतिबा मंदिराच्या दिशेने आपण पुढे आगेकूच केली होती आणि हा पाहू शकता की हा जो कोल्हापूरातून ज्योतिबा मंदिराकडे जाणारा घाट रस्ता आहे ना, खूप सुंदर असा आहे. आणि तुम्ही केव्हाही या, पावसाळ्यात या, उन्हाळ्यात या, हिवाळ्यात या, कायमस्वरूपी येत्यानंतर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा असा थ्रिलिंग आणि चांगला असा अनुभव येतो. आणि खूप अशी दोन्ही बाजूनी घनदाट दाट झाडी आहे. आणि खूपच असे म्हणजे कोल्हापूर म्हटलं की विषय हाट कार्यक्रम असतो. त्या पद्धतीनंच हा रस्ता देखील खूप सुंदर आहे. आणि आमचा प्रवास पुढे ज्योतिबा मंदिराच्या दिशेने चालू होता. आणि थोडंसं जरा वातावरण पण असं छान झालं होतं, कारण की आम्ही इथे दुपारीच पाऊस पडून गेला होता थोड्याफार प्रमाणात. इथं घाटात एका ठिकाणी आम्ही थांबलो होतो आणि इथं तुम्हाला कोल्हापूरचे विहंगम असे दृश्य दिसते. आमचे कार्यकर्ते मात्र फोटो काढण्यात बिझी होते. थोडा उशीर झाला होता, 6:45 वाजल्या होत्या. त्यामुळे थोडे थांबून म्हटलं पुढे जावं. आणि इथून हा जो व्ह्यू आहे ना, खूप सुंदर असा दिसतो. तर थोडं फोटो वगैरे काढले मस्तपैकी आणि तिथून मग पुढे निघालो आम्ही. तर मित्रांनो, फायनली आपण रात्री 7:30 वाजता ज्योतिबा मंदिराच्या इथे पोहोचलो. म्हणजे 7:45 होतच आलेले. आणि खूप काही अशी गर्दी नव्हती. त्यामुळे आपण नारळ वगैरे जे लागतं ते घेतलं आणि थेट दर्शनाला आलो. आणि इथं आल्यानंतर मात्र आमचे मित्र आहेत, त्यांचा दिवा आणायचा फक्त गाडीत विसरला होता. त्यामुळे तो पाठीमागे गेला होता संकेत. त्याची वाट पाहत आम्ही उभं होतो. त्यानंतर जाऊन आम्ही लाईनला जाण्याचा विचार केला, कारण की गर्दी खूपच कमी असल्यामुळे आपले दर्शन थोड्याच वेळात होणार होते. त्यामुळे आम्ही लाईनला वगैरे राहिलो. त्यानंतर दर्शन आपले चांगले असे झाले. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. त्यानंतर दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो. मग नारळ वगैरे फोडले, भैरवाला गेलो आणि तिथं पुन्हा थोडं फोटो वगैरे आम्ही काढले. आणि इथं देवाला आलं ना की वेगळीच फिलिंग येते. ज्या मनातील सर्व दुःख भावना आहेत त्या आपण इथं आपल्या देवाशी आल्यानंतर आपण त्या व्यक्त करतो. इथले दर्शन झाल्यानंतर थेट आम्ही खाली आलो यमाई देवी. यमाई देवीच्या इथे येऊन आपण यमाई देवींचं दर्शन वगैरे घेतलं. इथं पण काही गर्दी नव्हती, कारण की ऑलरेडी 8:30 वाजण्यात आल्या होत्या. त्यानंतर इथून दर्शन घेऊन थेट आपण कराडच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. आणि रात्री 9:30 वाजता आपण तिथून निघालो ज्योतिबावरून. आणि रस्त्याला काही एवढी काही गर्दी वगैरे नव्हती आणि आम्ही जेवण वगैरे पण काही करणार नव्हतो, कारण की ऑलरेडी आम्ही 3:30-4 वाजता जेवण कोल्हापूरमध्ये केलं होतं. अशा तऱ्हेने आमची एक दिवसाची ही ट्रिप खूप छान पार पडली.